जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध केला जातोय। कोल्हापुरातीलही अनेक संघटनांनी आंदोलन करत संतप्त भावना व्यक्त केल्या। या दहशतवादी हल्ल्याविरोधात कोल्हापूरकरांनी न्यूज कट्टाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे। जी काश्मीरमध्ये घटना घडली ती खरंच निंदनीय आहे आणि अशा प्रकारचा जो भ्याड हल्ला त्यांनी केला आहे त्याच्यावर सरकारनं लवकरात लवकर ठोस कारवाई केली पाहिजे। फक्त कंडेम करून किंवा इंडस्ट्री त्यांची थांबवून किंवा इथल्या त्यांच्या डिप्लोमॅट्सना पर्सोना नॉन ग्राटा डिक्लेअर करून नुसतं होणार नाही, तर त्याच्यावर स्ट्रॉंग सैनिकी हल्ला झाला पाहिजे। बालाकोटसारखा किंवा जो आपण सर्जिकल स्ट्राईक केली त्यासारखा हल्ला झाला पाहिजे, ते पण त्यांच्या सैनिकी अड्ड्यांवर, ना की फक्त पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये। जेव्हा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असणाऱ्या त्यांच्या जे मिलिटरी कॅम्प्स आहेत त्यांना जेव्हा धक्का पोचेल, जेव्हा हवाई हल्ले होतील, जसं की मियावालीमध्ये त्यांचा मोठा एअरबेस आहे, त्याच्यावर जेव्हा भारतीय लष्कर अटॅक करेल तेव्हा त्यांना जास्त मोठी शिक्षा किंवा त्यांना जास्त नुकसान होईल। काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांच्यावरती जो भ्याड आणि दहशतवादी हल्ला झाला, त्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वप्रथम एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो। आमची सरकारकडे हीच मागणी राहील की ह्या दहशतवादी प्रवृत्तीचा लवकरात लवकर बिमोड करण्यात यावा, हीच त्या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली राहील। जे झालं आहे ते जम्मू काश्मीरमध्ये ते खूप वाईट झालं आणि आपल्या भारतानं याच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, हीच विनंती आहे। दिवसाआधी जे काश्मीरमध्ये घडलं ते अतिशय दुःखद घडलं आणि खरं म्हणजे खूप वाईट वाटते की जे त्यांनी ज्या लोकांना जे केलं की हिंदू विचारून तुम्ही हिंदू आहात का विचारून त्यांनी मारलं, अतिशय दुःखद घडलं आणि त्यांना जस्टिस मिळालं पाहिजे आणि आम्ही सर्वच त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्यावर सक्त अशी कारवाई केली पाहिजे। आणि जय हिंद जय भारत।